बरोबर बसायचं होतं ना. करू सर स्टार्ट. हो येस. ओके. स्टडी ऑफ ICT ॲप्लिकेशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स विथ रेफरन्स टू मास मीडिया सेक्टर इन नाशिक सिटी. हा माझ्या PhDचा विषय. सर जसं बघायला गेलं तर ऑर्गनायझेशन मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात मेन येतो ऑर्गनायझेशन आणि माध्यमांचं ऑर्गनायझेशन जेव्हा तयार झालं म्हणजे माध्यम पहिले नुसतं माध्यमच होतं, त्यानंतर माध्यम समूह झाला. सर पूर्वी संपादक हाच वृत्तपत्र सर्वेसर्वा होता, त्याच्यानंतर त्याच्यावरती ब्रँड हेड्स मॅनेजर्स हे आले. तर मग त्याच्यानंतर संपादकाची भूमिका बदलली का त्याच्यावरती अजून अंकुश ठेवणारे 4 जण आले, असं काय भूमिका काय चेंज झालं त्याच्यामध्ये? मी ज्या समूहामध्ये काम करतो तिथे अजूनही संपादकच महत्त्वाचा आहे. ब्रँड हेड वगैरे वगैरे हे म्हणजे थोडासा लष्कराचा आधार घ्यायचा झाला तर त्याला एक फ्लोटिला अप्रोच असं म्हणतात. म्हणजे असं की एक मुख्य जेव्हा नौदल मोठं नौदल कुठल्या कामगिरीवर बाहेर पडतं तेव्हा त्यातली एक जी नौका असते ती खूप महत्त्वाची असते आणि बाकीच्या नौकांनी त्या नौकेला पाठिंबा देणं, पुरवणं, रसद पुरवणं, त्या नौकेचं रक्षण करणं असं अशी मांडणी असते. एक्सप्रेस समूहामध्ये ही अशीच मांडणी आहे. म्हणजे जेव्हा आमचे विवेक गोयंका समूहाचे अध्यक्ष किंवा अंतर्गत कार्यक्रमामध्ये किंवा काही माध्यमांच्या संदर्भातल्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगत असतात की माझा संपादक हा माझा ब्रँड मॅनेजर आहे, ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. त्यामुळे फ्लोटिला अप्रोचमध्ये एक्सप्रेस समूहामध्ये संपादकच महत्त्वाचा आहे. जर लोकसत्तेचे जर तू काही आमचे सगळे कार्यक्रम लक्षात घेतलेस तर हे सगळे कार्यक्रम हे संपादकीय निर्णयातनं कल्पनेतनं आलेले आहेत. म्हणजे एकही असा म्हणजे तुला उदाहरणात द्यायचं झालं तर कसं वापरायचं काय नाही हा तुझा प्रश्न आहे. श्रावण क्वीन किंवा 9 दिवस कुठल्या रंगाच्या साड्या नेसाव्यात हे असले कार्यक्रम कधीच लोकसत्ता करत नाही, कारण हे संपादकीय कार्यक्रम नाहीत. आमचं तरुण तेजांकित असेल, जिल्हा निर्देशांक असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, नाट्य स्पर्धा असेल किंवा सर्वकार्येषु सर्वदासारखा उपक्रम असेल किंवा वर्ष कुठलाही उपक्रम, जवळपास 22-23 आमचे उपक्रम आहेत, हे सगळे संपादक केंद्रित आहेत. त्याच्यामध्ये कधीही अन्य गोष्टींची ढवळाढवळ होत नाही. म्हणजे मी पूर्णपणे अधिकाराने आणि पूर्ण काय म्हणतात जी काय जबाबदारी त्यांनी घेऊन हे सांगतो. त्यामुळे आमच्याकडे जेव्हा एखाद्या नवीन कल्पनेचा जन्म होतो, आता मी साहित्य मेळा लिट फेस्ट, मराठीतलं पहिलं लिट फेस्ट लोकसत्तानी केलं, ह्या सगळ्या कल्पना संपादकीय मांडणीतून येतात आणि मग त्या विका हा भाग असतो. अन्यत्र झालेलं असं आहे की ब्रँडला काहीतरी विकायचे, साड्यांचा कोणीतरी स्पॉन्सर आहे, मग तो म्हणेल 9 दिवस 9, हे इथे होत नाही. त्यामुळे ती जी तुलना आहे ती समूहाला, एक्सप्रेस समूहाला लागू होत नाही. अन्यत्र झालं असेल तर त्या अन्यत्रच्या विषयी मी भाष्य करणं बरोबर नाही, पण झालेलं आहे असं अनेक जण म्हणतात, त्या अर्थी ते खरं असावं. सर जेव्हा आपण बघतो लोकसत्ताचं कोणतंही आहे, लोकसत्तामध्ये सध्या आता ऑनलाईनवरती भरपूर एक प्रकारचं म्हणतात नाही का की दे आर ॲग्रेसिव्हली यू आर वर्किंग ऑन इट. तर जेव्हा आपण लोकसत्ता ऑनलाईन वगैरे बघायला लागतो तर ह्याच्यामध्ये असं दिसतं की एव्हरीथिंग वर्क्स ऑन अल्गोरिदम्स. तुमच्या प्रत्येक न्यूज ह्या अल्गोरिदम वाईजच सेट होतात किंवा हायलाईट होत असतात. कधी असं होते की ह्याच्यामध्ये की ज्या ज्या महत्त्वाच्या बातम्या असतात त्या अल्गोरिदममुळे त्या खूप खाली जातात आणि ज्या सॉफ्ट फोकस न्यूज असतात त्या वर येतात. सो अशा वेळेस म्हणजे लोकसत्ताचं किंवा प्रिंटसाठी तसे करावं लागत नाही. सो डोंट यू थिंक सो इट कम्प्लिटली द मीडिया इज ट्रेंड बाय अल्गोरिदम्स बाय समवन एल्स, नॉट बाय यू? हे एक ते गुगलचं त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे, पण ह्याच्यातनं ना आम्ही जे काही शिकलेलो आहोत आणि शिकत आहोत, म्हणजे ऑनलाईन हे क्षेत्र असं आहे की रोज नवीन काहीतरी घडत असतं, तासाला नवीन काही घडत असतं, शिकण्यासारखं असतं. सुरुवातीला सर्व माध्यमांप्रमाणे लोकसत्तानेही ऑनलाईन संदर्भात मनोरंजनी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मग ज्याला इंग्रजीचा आधार घ्यायचा त्याला क्लिक बेट जर्नलिझम म्हणतात, की चटपटीतपणे मग 3 टिंब देऊन हे काय म्हणाले पहा, मग 3 टिंब म्हणून तुम्हाला ते वाचायला लावणं वगैरे सुरुवातीला ते केलं. पण तुम्ही लोकांना जास्त वेळ मूर्ख बनवू शकत नाहीत. म्हणजे अन्य माध्यमांप्रमाणे ज्याला अर्धनग्नतेचा उद्योग सुद्धा झालेला आहे, पण ज्या वेळेला इंटरनेटच्या मुक्त वापरामुळे किंवा उपलब्धतेमुळे जेव्हा पूर्ण नग्न उपलब्ध आहे
त्यावेळेला म्हणजे वेन ऑफिशियल ऍक्च्युअल पोर्न इज अवेलेबल वाय दे वुड गो फॉर सेमी पोर्न. एक्झॅक्टली. हा, हे सगळं सुरुवातीच्या काळात घडत होतच, म्हणजे सगळ्याच माध्यमामध्ये घडलं. पण आम्ही शिकलेलो धडा जो असा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्या धड्याची अंमलबजावणी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. त्यामुळे ऑनलाईनमध्येही तो बदल तुला दिसेल. तो धडा असा आहे की लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेस समूहाचं त्या वेबसाईटवर म्हण किंवा ॲपवर येतात. ते काय येतात तर ते लोकसत्तासाठी आलेले असतात. ते काही अर्धनग्न बघायला मिळावं म्हणून आलेले नसतात. ते तिकडे दुसरीकडे जातील तिथे. त्यामुळे इथे येणाऱ्या वाचकाला इथे जो ज्या कारणांसाठी आलेला आहे त्या कारणांची पूर्तता झाली पाहिजे. म्हणून आता जर आमचे ॲप जर नवीन बघितलं, ते बदलतं ते बघितलेच, तर पहिले 5 ते 6 जे मुद्दे आहेत ना, हे सगळे लॉंग फॉर्म जर्नलिझमचे आहेत. तिथे लोकानुनय किंवा चटपटीतपणा किंवा त्यांना नुसत्या दिलखेचक गोष्टी दाखवणं हे होतं नाही. आता बातम्यांच्या संदर्भामध्ये आता मी कुठल्या उदाहरणार्थ आम्ही ऑनलाईनसाठी एक सविस्तर नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे एखादी घटना घडलेली असते, बातमी दिली जाते, तिच्या बातमीची पुढे मागे जे काय व्हायचं ते होतं, पण ती घटना का घडली आणि त्याच्या आधी काय होतं आणि नंतर काय होतं याचं सविस्तर मांडणी. म्हणजे जो ऑनलाईन सर्वसाधारणपणे 100-200च्या वरती कोणी जात नाहीत. आम्ही 600-700 शब्दांच्या बातम्या लिहून घेतो. आणि ऑनलाईनला सुद्धा, म्हणजे ही लोकसत्ताची आणि एक्सप्रेस समूहाची पुण्याई आहे. आमचं सगळ्यात वाचलं जाणारं आणि सगळ्यात ज्याला तुमच्या भाषेमध्ये हिट्स म्हणतात ते अजूनही संपादकीय पानच आहे. संपादकीय ऑनलाईनला सुद्धा काहीही बदल झालेला नाही आहे. म्हणून आम्ही ऑनलाईनला ती संपादकीय पानं अधिक मजबूत करणं. आता लोकसत्तेच्या छापील संपादकीय पानांमध्ये 3-4च लेख असतील, पण लोकसत्तेच्या ऑनलाईनच्या संपादकीय काय तो गट असेल, क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये 7-8 लेख असतात. त्याच्याबरोबरीनं आम्ही विश्लेषण नावाचा एक प्रकार सुरू केलेला आहे ऑनलाईनचा. आणि आता आम्हाला जे लक्षात येत आहे ना की लोकसत्तेची वर्गणी वाढण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये इतकी प्रत्येक गोष्ट मोजता येते ना, तर कोणी कुठल्या बातमीवरती किती वेळ दिलेला आहे हे सगळं कळत असतं. तुझ्यासारख्या पिढीला मला सांगायची गरज नाही, मलाच तुझ्याकडून शिकण्यासारखं बरंच असेल. पण आम्हाला ते दिसतंय ते असं आहे ना की यालाच लोक येत आहेत. आणि विशेषतः आमचा MPSC UPSCचा एक वर्ग, एक शिक्षक वर्ग, वकील वर्ग, त्यामुळे आम्ही दणकून मोठं सगळं छापतो. आणि आमचं जर काही एखादं डोळ्यापुढे काही प्रारूप असेल तर ते इकॉनॉमिस्ट आहे, द न्यूयॉर्क टाइम्स आहे, न्यूयॉर्कर आहे. तिथे कुठेही प्रयत्न काय आहे आमचा, आता तो आजच्या घडीला आहे असं काय विचारलंस का तू, तर तुम्ही उत्तर नाही देईन. पण त्या दिशेने आम्ही निश्चित चाललेलो आहोत. एक साधारण वर्षभरामध्ये हा पूर्णपणे बदल झालेला दिसेल. ऑनलाईनसाठी आणि प्रिंटसाठी म्हणून दर्जात्मक बदल काही असता कामा नये. म्हणजे तू तर ऑनलाईन मीडिया तू खूप कन्झ्युम करत असशील, वाचत असशील, तर तुला न्यूयॉर्क टाइम्सच्या वेबसाईटवर बातमी आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या प्रिंटमधली बातमी इथे काही त्यांनी वेगळे चमचमीतपणे केलेलं आहे काहीही नाही आहे. इकॉनॉमिस्ट, मी 4-5 आंतरराष्ट्रीय म्हणजे प्रकाशनांचा मी वर्गणीदार आहे. इकॉनॉमिस्टचा छापीलमधला लेख आणि ऑनलाईनचा लेख वेगळा असतो का? नाही असतो. कारण हा जो एक मधला काळ होता ना, त्याच्यामुळे ऑनलाईन मोठ्या प्रमाणावर बदनाम झालं आणि कोणीच तिथे येईना, थांबायलाच तयार नाही. तुझ्या पिढीचं तर ज्याला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याच्या वेळेस 7 सेकंद आहे असं म्हणतात. आता 7 सेकंदामध्ये त्याला जर ते वाचायला लावायचं असेल तर ते अवघडच आहे. आणि मला म्हणजे त्यातल्या त्यात आमच्या अभिमानाची गोष्ट कुठली आहे की लोकसत्तेच्या वेबसाईटवर आलेला हा एखादी व्यक्ती असेल, हा वाचक असेल, हा एकातनं दुसऱ्यात वाचनासाठी जातो. आणि आजच्या घडीला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये लोकसत्ता वाचक ऑनलाईनवर आणि ॲपवर किती वेळ घालवतात, त्या वाचन घालवण्याच्या काय म्हणतात ते त्यांचं ती मापक असेल, त्याच्यामध्ये लोकसत्ता क्रमांक 1 वर आहे. आणि हे आम्हाला का म्हणजे त्याच्यातनं लक्षात आलं की इथे आपण लोकसत्तेसारखंच वागायला हवं. तुम्ही आणखी कुठली चित्रपट विषयक उपयोगाची नाहीये. म्हणून हा एक मधला कालखंड 1-1.5-2 वर्षाचा ताचपडण्यामध्ये गेला हे मान्य करायलाच हवं. सो ज्यासाठी इथे येतात त्याचसाठी तिथे येतात. आणि त्यामुळे दोन्हीमधलं जे एक द्वंद्व म्हणतात, डायकोटोमी किंवा एक विसंवाद असेल, तो घालवावा असाच आमचा प्रयत्न आहे. पण सर आता आम्हाला सांगतात नाही का की ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स असतो तो म्हणजे ती कंपनीचा किती प्रोसेसिंग फास्ट होते, मग त्यांच्यामध्ये कधी प्रोडक्ट किती फास्ट बाहेर निघतं, किती इंटरनल कम्युनिकेशन चांगलं आहे, किती चांगलं रेव्हेन्यू करतात. पण सर माध्यमांच्या बाबतीत ह्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे तुम्ही जर सांगितलं की जसं क्लिकबेट यूज करू शकता तुम्ही, चमचमीत न्यूज देऊन तुम्हाला ऑडियन्स अट्रॅक्ट करता येतो. बट वेन इट कम्स टू सिरियस जर्नलिझम
तिकडे ह्या गोष्टी स्टँड होत नाही, त्यावेळेस क्वालिटी मॅटर्स करते. तर माध्यमांसाठी ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स करणं हा म्हणजे एक तुम्हाला वाटत नाही की याच्यामध्ये एक मोठा की तुमची जर का बातमी खूप चमचमीत असेल तरच तुमच्याकडे व्ह्यूवरशिप येते, नाही तर असं येणार नाही. हे जर का अशी कॉम्पिटिशन इनडायरेक्टली लावून दिल्यासारखी वाटत नाही तुम्हाला असं? म्हणजे माध्यमांमध्ये नाही, किंवा असं म्हणतात नाही का की आता इट्स नॉट मीडिया, इट्स अबाउट द मॅनेजमेंट हू सिट्स अबाउट दॅम. तर त्यांना असं वाटतं की आमच्याकडे सगळं चांगलं टेक्नॉलॉजीज आहेत, आमच्याकडे रेव्हेन्यू आमचा खूप चांगला आहे, वन्स द रेव्हेन्यू इज गुड द परफॉर्मन्स इज गुड, दिस इज वॉट दे फील. सर पण तसं बघायला गेलं तर इकडे ऑडियन्सला काय हवं असतं, ऑडियन्सला क्वालिटी हवी असते. जर का काही वृत्तपत्र किंवा जे समूह असतात की सबसे तेज, त्याच्यामध्ये बऱ्याचदा ते मिसलीड करतात. आता आपण काही दिवसांपूर्वी पाकिस्तानवर अटॅक केला तेव्हा भरपूर त्याचे मिसलिडिंग सगळ्या इन्फॉर्मेशन होत्या. अशा वेळेस त्यांनी सगळी त्याची विश्वासार्हता घालून बसले आणि तो परफॉर्मन्स द्यायचा होता खरं त्यांना तिकडे. सो अशा वेळेस माध्यम या परफॉर्मन्समध्ये जेव्हा परफॉर्मन्स द्यायला जातात तर क्वालिटीमध्ये त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. बरं, नाही करावं लागतं किंवा नाही करायचं किंवा करायचं हा मुद्दा आहे ना. तुम्हाला कोणासाठी काम करायचंय हे माहीत असेल ना तर हे गोंधळ होत नाहीत. म्हणजे माझ्यासारख्या, मी काही व्यवस्थापन तज्ज्ञ विज्ञ या अर्थातला नाही, पण मला हे माहिती आहे की माझा ज्याला इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर TG काय आहे, टार्गेट ग्रुप काय, तो माझ्याकडे कशासाठी येणार आहे, माझं आमचं वाचायला का येणार आहे हे माहीत असेल तर त्यालाच आम्ही ज्याला काय म्हणतात त्याला त्याच्याच गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू ना. आता मध्यंतरी म्हणजे मी काही वर्षापूर्वीची गोष्ट, अनेकांना तरुणांना आकर्षित करा, पण काही उद्योग अनेक माध्यमांनी केले, वर्तमानपत्रांनी केले, पण तरुण असे हवेत का हा प्रश्न मी जेव्हा संपादक झालो तेव्हा विचारला की मला 18 वर्षाचा तो अत्यंत वयाच्या योग्य वयामध्ये छछोरगिरी करायला हवी, त्या वयाचा मुलगा वाचक करून मी करू काय त्याचं? येस, साधी गोष्ट आहे, त्याचं मजा तो कशाला प्रबोधनाच्या किंवा या मार्गाने. मला तरुण वाचक हवाय, पण तो कुठला हवाय? 25ला हवाय, 30ला हवाय, जो आर्थिकदृष्ट्या स्थिर झालेला आहे आणि हे जे सगळे उद्योग करायचे असतात ते झाल्यानंतरचं एक स्थैर्यत्व आलेला आहे, तो असायला हवा. उगी तरुणांना आकर्षित करायचं काय तरुणांना आकर्षित करून, आणि का करायचं, आणि मुख्य म्हणजे तरुणांनी का जावं तिकडे? त्यांना जर तुम्ही उपयुक्ततावादी काही देत नसाल तर ते का जातील? ते मनोरंजनासाठी तरी जातील किंवा परीक्षेला मला उपयोग काय हे वाचून गेल्यानंतर त्यासाठी जातील. आम्ही दुसऱ्या वर्गातले आहोत. आजही एक तरुणांचा प्रचंड मोठा वर्ग, मी खूप महाराष्ट्रभर देशभर हिंडत असतो, MPSC UPSC करणारा जो वर्ग आहे ना तो प्रचंड. आता सुद्धा साहित्य संमेलनामध्ये 3-4 पोरं येऊन गेले, सर तुमची अमुक हे लेख मला वाचून मी ती परीक्षा पास झालो. ते तरुणच आहेत ना. हो, तुम्हाला काय हवंय हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणजे मला याच्यात फायनान्शियल टाइम्सचं उदाहरण सांगायला आवडेल. मी माझी जेव्हा शिष्यवृत्तीमध्ये उमेदवारी करत होतो तेव्हा माझा एक सहकारी फायनान्शियल टाइम्समध्ये करत होता, मी गार्डियनमध्ये करत होतो, तर त्याच्याबरोबर मी फायनान्शियल टाइम्सच्या ऑफिसमध्ये गेलं. तर त्या त्यांचे संपादक, जेव्हा मी विद्यार्थी दशेतच होतो, समजून घेत होतो, अजूनही विद्यार्थी दशा आहेच, पण ठीक आहे, म्हणजे ती काय वयानुसार शहाणपणा सांगण्याचा अधिकार येतो तो आलाय असं गृहीत धरूया आपण. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं अजूनही लक्षात येतं, वी डोंट ब्रेक न्यूज, वी आर नॉट फर्स्ट. पण त्याचं पुढचं विधान आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे की आम्ही जे देतो ते 100% सत्यच देतो. आता हे तुम्हाला निवडायचं आहे का आम्ही पहिले ठीक आहे, पहिले पण करायचं काय पहिले येऊन? बरोबर आहे, आलात तुम्ही पहिले, पण 2 मिनिटांनी इतरांना कळणारच आहे ना ते काय, म्हणजे पहिलेपणाचा अट्टहास का? हा मला असं वाटतं तुमच्या मधल्या व्यक्तिमत्वामधल्या आणि बौद्धिकतेमधल्या गंडामुळे ही स्पर्धा अशी सुरू होते. मला अजिबात वाटत नाही मी पहिलं असावं, मला अजिबात वाटत नाही की मी सगळ्यांच्या आधी ही द्यावं. ठीक आहे, करा काय करायचं ते, पण जेव्हा तुम्हाला वाचायचं असेल तेव्हा तुम्हाला आमच्याकडेच यावं लागेल तुम्हाला. सो तसं जर एकदा डोक्यामध्ये स्वच्छ असेल तर ह्या स्पर्धेमध्ये पडू नये असं वाटतं. पण इतरांनी कुठल्या स्पर्धेमध्ये पडावं हे सांगणारे आपण कोण? येस सर 2014मध्ये जेव्हा सगळं वातावरण सगळं फिरायला लागलं होतं त्या काळामध्ये आम्ही ट्रायल बाय मीडिया बघितलं होतं. नंतर मीडियाने केलेले भरपूर टॅक्टिक्स आम्ही बघत होतो की कसं हेडर्स चेंज होतात, कलर्स जे कसे चेंज होतात. सो तेव्हा रिपोर्टाज पण बघायला मिळत होता बऱ्याचदा. हल्ली सगळ्याची संख्या अशी कमी होताना दिसते का? नॉट ॲज अ एडिटर बट ॲज अ पर्सन, तुम्हाला असं वाटतं का ह्या सगळ्यांची संख्या अशी हळूहळू सिरियस जर्नलिझम तुमच्या वृत्तपत्रामध्ये आहे पण इतरां ठिकाणी तुम्ही जे बघतात तर तुम्हाला असं वाटतं का की ही संख्या कमी? एक बाजारपेठेला अतोनात महत्त्व दिलं ना की या गोष्टी घडतात. म्हणजे मी ज्या काळात घडलो किंवा ज्या व्यक्तिमत्वाचा मला व्यक्तिशः आदर आहे
त्यांचं हे तत्वज्ञान मला खूप महत्त्वाचं वाटतं की मी माझी बाजारपेठ मी घडवीन. मला जे करायचं आहे लोकांच्या मागे जायचं का लोकांना मागे यायला लावेल असं काही करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे इतरांनी काय करत असतील तो त्यांना म्हणजे एका अर्थाने वाटतं हे आसपास खूप मूर्ख असणं चांगलं असतं, कारण थोड्या अकलेने शाळा काढलं जातं. पण अरे म्हणजे बघ, दलित चळवळ ही गोविंदराव तळवळकरांनी घडवलेली चळवळ आहे. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे हमीद दलवाई गेले तेव्हा त्यांना दफन करायला कोणी तयार नव्हतं, दहन करायला कोणी तयार नव्हतं. तर संपादकीय भूमिका घेऊन त्यांनी ती सगळी कामं मांडली. प्रायोगिक नाटकांची चळवळ ही माध्यमांनी घडवलेली चळवळ आहे. हे जे असे जे या गोष्टी करायच्या असतात ना, तर मी जेव्हा मी अनेकदा सांगितलेला किस्सा आहे, कदाचित तूही ऐकला असेल, ज्या दिवशी मी लागलो 1 मार्च 1988 महाराष्ट्र टाइम्समध्ये, तेव्हा त्यांच्या प्रेमापोटी मी तिथे, कारण तसं काहीतरी लिहायला यावं ही इच्छा होती. तर पहिल्याच दिवशी त्यांनी जेव्हा बोलून घेतलं तेव्हा त्यांनी एक वाक्य मला सांगितलं, मी ते अनेकदा सांगितलेलं आहे की वारा ज्या दिशेने वाहतो ना त्याच्या विरुद्ध दिशेला बघायची हिंमत हवी, तयारी उभं राहायची हवी, तरच तुम्ही काही बरं करू. ते अवजाव करायचे सगळ्यांना. आता झालंय कसं की वाऱ्या ज्या दिशेला आहे, ज्या दिशेने लोक धावतायत त्याच दिशेने माध्यमही धावतायत. पण माध्यमांचं काम इथे उभं राहून की बाबांनो या दिशेला काय चाललंय बघा हे सांगणं आहे. तर ते घालून बसलेले आहेत. म्हणून तर भारतीय माध्यमं आंतरराष्ट्रीय स्तरावरती 1-2 अपवाद सोडले, आमचा समूह किंवा हिंदू, हे उल्लेखलेच जात नाहीत. कारण तुम्हाला लोकांच्या मागे लोक आता असं करतात म्हणून तसं, अरे पण ठीक आहे, लोकांना करायला हवं ते कराच तुम्ही, कारण ती बाजारपेठीची गरज आहे. पण त्याच्या दृष्टीने पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारिता म्हणजे लोकांना जे हवं आहे ते तर द्यायला हवंच, पण लोकांना जे हवंय असं तुला वाटतं ते चांगलेपणाने त्यांना देणं आणि त्यांना घ्यायला लावणं, दॅट इज जर्नलिझम. म्हणजे आता आज पाणी येणार नाही, रस्ता बंद आहे, उद्या आंदोलन आहे, 340 काय काय लागलंय, हे द्यायला हवंच ना. पण त्याच्या बरोबरीनं जे काही चांगलं द्यायला हवं असं तुला जे वाटतंय ते द्यायला लावणं आणि त्यांना ते घ्यायला लावणं हे काम आहे ना. तुम्ही सगळेच बाजारपेठेच्या मागे धावायला लागला तर मग काही गरजच नाही ना माध्यमांची. हे मगाशी म्हणून मी तो तिथे मुद्दा म्हणला की मूर्तीभंजन हेच आमचं काम आहे, भक्तगिरी करायला माध्यम असायची गरज नाही आहे. मग मूर्तीभंजन जर करणार नसू तर मग आम्ही असलो काय, आम्ही म्हणजे माध्यम आहे अर्थाने, नसलो काय फरक पडतो. सर आता तुमच्याच काही एका मुलाखतीमध्ये होतं की जेव्हा आरोग्याची न्यूज आपल्याकडे कव्हर करतात तर तेव्हा कुठेतरी मृतदेह आढळला वगैरे अशी असते. वेन इट कम्स टू द इंटरनॅशनल मीडिया, त्याच्यामध्ये कोणतं मेडिसिन कसं लॉन्च होणार आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट आहेत विच कॅन हायली इफेक्ट ऑन यू, असं बऱ्यापैकी त्याचा एक स्टडी असतो. लॅन्सेटवरनं बराचसा अभ्यास करतात. आत्ताची पत्रकारिता आपल्या देशाची ही कोणत्या लेवलला आहे आपण तसं बघायला गेलं? नाही, 2 त्याचे घटक आहेत. एक इंग्रजीमध्ये एक चांगला वर्ग हा सुशिक्षित होऊन पत्रकारितेमध्ये आलेला आहे. मराठीमध्ये नाही आहेत का तसे, असं नाही, कमी आहेत संख्येने. मराठीमध्ये विशेषतः ज्या माध्यमांकडे तुझा रोख आहे ना त्या माध्यमांमधला एक प्रचंड मोठा वर्ग, अगदी कटू सत्य सांगायचं झालं तर बाकी काहीही जमलं नाही म्हणून माध्यमांमध्ये आलेले आहेत. म्हणजे बाकीच्या गोष्टींसाठी जी एक्सपर्टीज लागतं, एक गुणवत्ता असावी लागते. तू चार्टर्ड अकाउंटंट असशील तर तुला काही एक गुणवत्ता लागते, कंपनी सेक्रेटरी असशील तर एक वेगळी लागते, डॉक्टर असतील तर तुझी गुणवत्ता सतत काळाप्रमाणे बदलत ठेवावी लागते. हे एक क्षेत्र दुर्दैवाने असं आहे की ते लागल्यानंतर त्याची गुणवत्तेत काही घट झाली तरी काही फरक पडत नाही, तर माणूस पुढे पुढे जात राहतो. आणि काही काळानंतर तर मराठीमध्ये सगळ्यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे हा फरक खूप महत्त्वाचा आहे. मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये 15 वर्ष काळ तो होतो ना, तर माझा एक सहकारी होता सीतारामन वैद्यनाथन नावाचा. तो फार्मामध्ये बातमीदारी करायचा आणि कुठल्याही आंतरराष्ट्रीय फार्मा कंपनीच्या MD किंवा HRDच्या हेडशी, तो R&Dच्या हेडशी बात घालू शकेल, माहिती घेऊ शकेल, इतकं त्याचं फार्मामधलं ज्ञान होतं. तो आता फ्रँकफर्टला आहे. माझी एक सहकारी होती कुकू पॉल नावाची, ती आता मेकिन्झीमध्ये आहे. ती ऊर्जा क्षेत्रातली दादा होती.
दुसरी एक लिजी म्हणून एक होती, ती ऑटो सेक्टरमध्ये दादा होती, अभिनव दासमध्ये सहकार्य होता. तो सिमेंट या क्षेत्रावरती नर्मदा सिमेंटचे जे नरोत्तम सेक्सेरिया हा भारतातला सिमेंट क्षेत्रातला शेवटचा शब्द मानला जातो. त्यांना प्रतिवाद करू शकेल एवढी त्याचे अभ्यासाचे विषय होते. हे मराठीत दुर्दैवाने झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे ही जी एक लसावी खालती आलेला आहे माध्यमांचा, की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असायला हवं हेच सगळ्यांनी घेतलं, पण मास्टर ऑफ वन तरी असायला हवं ना. मास्टर ऑफ नन असणं हे शहाणपणाचं नाही आहे. एक तरी विषय तुमचा अधिकाराचा असायला हवा. माझ्या सहकार्यांना मी नेहमी अक्षरशः दैनंदिन सांगत असतो, डोकं फोडत असतो, की सगळ्याच विषयात आपल्याला रस असायलाच हवा. कारण सगळ्या भांड्यात तोंड घातलं नाही तर मग आपला उपयोग काय असण्याचा. पण एक तरी क्षेत्र असायला हवं की हा विषय आला ना, नाही मग हा यातला शेवटचा शब्द. आतापर्यंत तशी परंपरा होती. व्ही करमरकर होते, अर्थक्षेत्रातले होते, समाजकारणात इतिहासात टीकेकर असे होते, गोविंदराव तळवळकर होते. ते असणं महत्त्वाचं आहे, तरच त्या माध्यमाची एकंदर जी आदरणीयता आहे ना तर ती वाढू शकेल. सर आत्ता आपण मगाशी म्हणाले होते की सगळ्यांना अशी ग्लानी आलेली आहे एक प्रकारची, तर ही म्हणजे माध्यमामध्ये पण असं तुम्हाला जाणवते का? कारण की सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या एक प्रकार मगाशी जसं सांगितलं तुम्हाला की एक अल्गोरिदम पाहिजे सगळ्या रन होत असतात. हे ग्लानी आणण्याचं काम माध्यमावरती एक प्रकारे कोणीतरी थर्ड पर्सन इज डुईंग दॅट, और इट जस्ट, कारण की प्रिंटमध्ये तशी दिसत नाही ती तुम्हाला. फक्त वेन यू गो ऑन व्हर्च्युअल मीडिया तुम्हाला ती अशी एक प्रकारचं विश्व तयार झालेलं दिसतं. तर हे तुम्हाला असं दिसतं का? आणि दुसरा क्वेश्चन याच्यामध्ये की आजकाल प्रत्येक ठिकाणी मी मोबाईल माझा ओपन केला की मला एक टाईपच्याच बातम्या दिसत, विच इज वन साइडेड. सो लोकसत्ताला जर का उद्या दुसऱ्या टाईपचे लोकांना जर का ज्ञान द्या, की आपण म्हणतो ना की त्यांना सांगायचं असेल की हा पण पर्स्पेक्टिव्ह बघा, तर अशा वेळेस तुम्ही कशी डील कराल त्यांच्यासोबत? व्हॉट इज द प्लॅन फॉर दिस? एक यातलं सत्य आपण ना वैश्विक सत्य लक्षात घ्यायला हवं की एखाद्याला मूर्खच राहायचं असेल ना तर कोणीच काही करू शकत नाही. बृहस्पती आला तरी काहीच करू शकत नाही. मग आपला प्रश्न येतो की ज्याला मूर्ख राहायचं नाही आहे त्यांच्याशी. आता ते संख्येने कमी असणार हे उघडच आहे. आणि हे कसं आहे माहिती आहे का की आपण हे काळ बदलला वगैरे म्हणत असतो ना, त्याच्यातली सापेक्षता लक्षात घेत नाही. काळ काहीच बदललेला नाहीये. म्हणजे जेव्हा बाळगंगाधर टिळकांसारखा माणूस होता, केसरी जेव्हा काढत होता तेव्हा केसरीचं सर्क्युलेशन गावात एकच अंक यायचा. तेव्हाही वाचणाऱ्यांची संख्या कमीच होती, चांगलं वाचणाऱ्यांची संख्या कमीच होती. त्याच वेळेला भालाकार भोपटकर सारखे अत्यंत प्रतिगामी पद्धतीनं, म्हणजे ज्यांनी जेव्हा स्त्रीमुक्तीचा विषय आला, थोडंसं ऑफेंडिंग वाटेल पण त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर त्यांनी त्यांच्या संपादकीयामध्ये लिहिलेलं आहे. त्यांचं नियतकालिक जोरात चालत होतं. भाला नावाचं त्यांचं नियतकालिक होतं की महिलांना आम्ही स्वातंत्र्य देऊ, त्यांनी आधी पुरुषांप्रमाणे भिंतीवर मुतून दाखवावे. आता हे आताचं नाही आहे, तेव्हाच आहे. टिळक बिळक हयात असताना तर आहे. ज्याच वेळेला आंबेडकर गंभीर जर्नलिझम पत्रकारिता करत होते त्याच वेळेला आहे. म्हणजे आपण जे बदलणं हे म्हणतोय ना, बदलणं नाहीये. आपण आत्ता आहोत म्हणून आपल्याला आत्ता बदललंय असं वाटतंय. पण मूर्खांची संख्या तेव्हाही जास्तच होती. आता सगळ्यांची संख्या जास्त असल्यामुळे मूर्खांची संख्या जास्त झालेली आहे. सो एव्हरीथिंग इज प्रपोर्शनेट. सो दिस इज ऑलवेज रिलेटिव्ह. ओके सर, लेट्स लास्ट 3 क्वेश्चन्स. फर्स्ट, आता त्याच्यामध्ये की जसं लोकसत्ता आपण डिजिटलकडे आलो, प्रिंटमध्ये असतानाचा जो रेशो होता, मीन्स टू अचीव मोर पीपल, आणि त्याच्यानंतर तो डिजिटलमध्ये आल्यानंतर तो चेंज झाला आहे का, तो अजून वाढलेला आहे का, त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होत आहे तुमच्या ह्याच्यात? नाही, डिजिटल आम्ही वापर करू. तू प्रिंट बघत असशील आणि डिजिटल अर्थातच बघत असशील, पण प्रिंट बघत असशील तर तुला एक लक्षात येईल की आम्ही प्रिंटमध्ये डिजिटलला कधीच प्रमोट करत नाही. एक्झॅक्टली. डिजिटलमध्ये प्रिंटला प्रमोट करतो. येस. कारण तुम्हाला जो मुद्दा लॉयल कस्टमर तुम्हाला हवेत. नंबर 1 आणि नंबर 2 हे गांभीर्य आहे. 7 सेकंदांनी गांभीर्य नाही आहे. गांभीर्य हे ते दमदारपणामध्ये गांभीर्य आहे. तरुणपणी 2 मिनिटाची छचोरगिरी करू शकतो, पण जेव्हा काही तुला भरीव करायचं असतं 2 मिनिटात नाही काय होत. आणि हा फरक ना, हा टीना ब्राऊन आणि डेव्हिड रेमनिक यांनी जो दाखवलेला आहे त्याच्या इतकं कोणीच दाखवलेलं नाही. तिने तत्वज्ञान म्हणलं, 6 परिच्छेदांमध्ये महाकाव्य पण मांडता येतं. न्यूयॉर्कर खड्ड्यात गेला, त्याच्यानंतर डेव्हिड रेमनिक संपादक झाला. आता न्यूयॉर्करला 100 वर्ष पूर्ण झाली आताच्या गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्यांनी सांगितलं की चांगलं देता येत असेल तर 10,000 शब्दाचा पण लेख छापीन, आणि न्यूयॉर्कर तुफान वाढत गेला.
न्यूयॉर्कर डिजिटली सपोर्टिंग न्यूयॉर्कर प्रिंट, न्यूयॉर्क टाइम्स डिजिटली सपोर्टिंग न्यूयॉर्क टाइम्स प्रिंट, इकॉनॉमिस्ट डिजिटली सपोर्टिंग इकॉनॉमिस्ट इन प्रिंट. सो तेच धोरण लोकसत्तेचं पण आहे. त्यामुळे माझा आणि सुदैवाने माझा समूह याच्यामध्ये याच विचारधारेचा असल्यामुळे लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण खालती जायची गरज नाही, तुम्ही खालच्याना वरती आणा, आणि ते माध्यमांचं काम आहे असं अजून तरी आहे सर. आणि आता एक असं आहे की सगळ्यात शेवटच्या ह्याच्यामध्ये की वेन यू सी द बर्ड्स आय व्ह्यू विथ दिस मीडिया, हाऊ यू सी द फ्युचर ऑफ, म्हणजे पुढचं मीडियाचं फ्युचर तुम्ही आत्ता जर का बघायला गेला आत्ताची स्थिती आणि गेल्या 5-6 वर्षानंतर, हाऊ यू सी द फ्युचर, आणि त्याच्यामुळे डिजिटल मीडिया की रोल प्ले करेल की नाही करणार, काय असेल? डिजिटल हा अर्थातच, कारण ते काळानुसार बदलायचं तर ते आपोआपच आहे, सोयीचं आहे, पण त्याच्यात सुद्धा अजून मोठ्या प्रमाणावरती पडझड होईल. ज्या वेळेला .com आला तेव्हा जगात, म्हणजे मी तर ते तेव्हाही सुदैवाने माझं डोकं शाबूत होतं, आणि त्यावेळेला सत्यमची मार्केट कॅप टाटा स्टीलच्या मार्केट कॅपपेक्षा जास्त झाली. तेव्हा मी आणि माझ्या सहकार्याने ऑफिसमध्ये धिंगाणा घातलेला, म्हणजे हा मूर्खपणा आहे, आपण असं म्हणू नये. ज्याचं ऑफिस एवढ्या खोली एवढं आहे, त्याची मार्केट कॅप प्रचंड नोकऱ्या देणाऱ्या, प्रचंड उत्पादनं करणाऱ्या टाटा स्टीलपेक्षा मोठी होऊ शकत नाही. हे एक, त्यामुळे लाटेत किती वाहून जायचं हा एक साधारण एक जो भाग असतो ना तो, आणि सुदैवाने आता ते सत्यमचं काय झालं मी सांगायची गरज नाही. तसं डिजिटलमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती पडझड होईल, अनेक गायब होतील, आणि ते गायब व्हायला हवेतच तसे त्या अर्थाने. पण या मधल्या कालखंडामध्ये हौशेनवशे गवशांचं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा प्रत्येकजण हात धुवून घेत असतो. .com बूम जेव्हा 97च्या 97, 98च्या 99च्या कालखंडामध्ये आली तेव्हा सगळेजण इंटरनेट इज द फ्युचर, इंटरनेट इज द वर्ल्ड, तेही पचवलं जगाने. त्यामुळे असं ना, हे मला याला ते त्याला ते असं जगात कधीही होत नाही. म्हणजे TV जेव्हा आला तेव्हा सामुदायिकरित्या सगळ्यांनी रेडिओच्या मृत्यूकथा लिहिल्या. रेडिओ आहे ना, रेडिओ चालू आहे ना. सो असं एक माध्यम दुसऱ्याला कधी टेक ओव्हर नाही करत होतच नाही कधी जगामध्ये. त्यामुळे याची उपयुक्तता तिथे आहे. त्याच्यातनं हे आता डिजिटलवर जर मोठ्या प्रमाणावरती लोक लॉंग फॉर्म वाचतायत आणि आम्हाला दिसतंय, म्हणजे लोकसत्ता 26 मिनिटं वगैरे काय ते सगळे ते पॅरामीटर्समध्ये सगळ्यात जास्त आम्ही आहोत. इंग्लिशपेक्षा सुद्धा जास्त, इंडियन एक्सप्रेसपेक्षा आम्ही जास्त आहोत. लोक आल्यानंतर थांबण्याचा जो प्रवाह. त्यामुळे हा काळ, हा प्रत्येक काळ हा तसाच खदखद असते नवीन काळाच्या वेळेला. त्यामुळे काळ बदलला आहे वगैरे हे सगळं सांगणारे नाही. मला हा इंग्रजी शब्द वापरायचा तर लेझी इंटेलेक्च्युअलिझम वाटतो, आणि तसाच आहे तो. आता काय गाणी किती बदलली, तेव्हाही फालतू गाणी करणारे होते ना. इचिकदाना पिचिकदाना काय गाण्याचा अर्थ आहे त्या, किंवा रमैया वस्ताबाई, आता काय चांगलं काय म्हणायचंय काय म्हणजे. त्यामुळे तिथेही चांगली गाणी होत होती तेव्हाही. माझा आक्षेप की आता सगळंच बदललंय या सुराला आहे असं कधी होत नाही. हे सगळं तसंच असतं सगळं, आणि त्याच्या सगळंच आपण पुढे जात असतो. एक फक्त अजून एक मायक्रो क्वेश्चन सर, ऑनली सॉरी, की सर असं म्हणतात की जेव्हा असं आलं होतं की मेन मीडिया स्टार्टेड चेंजिंग, वी सी द म्हणजे की आफ्टर 2014 की भरपूर मोठीच्या मोठी माध्यमांची लाट आणली होती, अँड आता त्यांना वाईप आउट होण्यासाठी देर इज अ म्हणतात नाही की देर मस्ट बी सम इंडस्ट्रियलिस्ट और समवन हू इज बॅक्ड बाय मीडिया हाऊसेस, असा आता हल्ली असा प्रकार आहे की त्यांनी ते विकास घेतले. हाऊ दॅट थिंग, तुम्ही म्हणतात की ते एवढं सगळं पॉवरफुल असताना द ट्रू जर्नलिझम विल स्टील स्टँड. ट्रू जर्नलिझम विल ऑलवेज सर्वाईव्ह, ऑलवेज एक्सेल. नुसतं सर्वाईव्ह नाही, एक्सेल करेन. कारण लोकांना जोपर्यंत एकमेकांना काहीतरी सांगायची प्रेरणा मानवी मनामध्ये आहे ना, तोपर्यंत हे राहणारच. मला अजिबात त्याबाबत मी काय असा आशावादी दृष्टिकोनासाठी ओळखला जात नाही, पण उगीच नको त्या विषयात निराशावाद असायचंही कारण नाही. कारण या नैसर्गिक उर्मी आहेत, आणि ज्यावेळेला 10 वर्तमानपत्र एकाच सुरात गात असतात आणि एकाच लांगुलचालन करत असतात, ज्यावेळेला एक करत नसतं, सुरुवातीला ते मागे पडतं, पण नंतरच्या लोकांना कळतं ना की अरे हे काय चाललेलं आहे आणि हा का तसं म्हणत नाहीये. सो हा तुमची उभी राहण्याची क्षमता कितपत आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. त्यामुळे हे असं होतं. उद्योगपतींनी घेतलेली वर्तमानपत्र ती कधी चालली का? रिलायन्सने सुद्धा वर्तमानपत्र घेतलेलंच होतं. संडे ऑब्झर्वर घेतलं होतं, कुठे काय झालं त्याचं दिसत पण नाही, गेलं, बंदच झालं. थापरांनी उद्योग वर्तमानपत्र काढलेलं होतं, कुठे काय झालं
गेलं ना ते. किंवा गौतम सिंघानी यांनी इंडियन पोस्ट काढलेलं होतं, अतिशय सुंदर वर्तमानपत्र होतं, विनोद मेहतासारखा संपादक होता, कुठे टिकलं ते? नाहीच टिकलं. त्यामुळे अजूनही असं काहीही घडलेलं नाही आहे की ज्यामुळे गुणवत्तेवरती आणि प्रामाणिकपणावरती अविश्वास दाखवावा. ओके. ती मानवी प्रेरणा, मानवी गरज अजूनही तशीच शाबूत आहे. त्यामुळे ते सत्व राखून असतील तेव्हा जेव्हा तेवढं महत्त्व होतं तेवढंच त्यांना आजही असणार आहे. वेळ लागेल किंवा बाकीचा कोलाहल वाढल्यामुळे लक्ष लागणार नाही, लक्ष लागायला वेळ लागू शकेल, पण ठीक आहे. दिस इज द वे फॉरवर्ड. त्याला काही थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. आय होप इट इज ऑफ एनी यूज टू यू. येस येस. पाणी देऊ तुम्हाला अजून? चहा मागू का? नाही,